नमस्कार मित्रांनो, मी अमय मुंदडा, डायरेक्टर ऑफ मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मित्रांनो, आज आपण जिथे उभे आहोत हा आहे आमचा मुंदडा सिटी प्रोजेक्ट. मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा सर्वात मोठा म्हणजे आपल्या जिल्ह्यातील सर्वात मोठा असा हा प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 1000 घरं, 1000 रो बंगलोज आम्ही या प्रोजेक्ट मध्ये प्लॅन केलेले आहेत. मित्रांनो, आज मी जो तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतोय हा आपण करतोय 2 BHK रो बंगलोचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, 2 BHK रो बंगलोज नेमका जो आम्ही डिझाईन केलाय हा कसा असेल तर जवळजवळ 1000 स्क्वेअर फूट याचा लँड एरिया आहे आणि 800 ते 900 स्क्वेअर फूटचा याचा बिल्टअप एरिया आहे. खालच्या खाली 4 रूम्स आम्ही इथे डिझाईन केलेले आहेत. प्रॉपर वास्तूनुसार अगदी हवेशीर मोकळे चोकळे असं आमचं सगळं प्लॅनिंग आहे. तर मित्रांनो, आपण काय करू, एकदा या घराची होम टूर करू. मित्रांनो, बघू शकाल तुम्ही हा संपूर्ण प्रोजेक्ट आजच इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. म्हणजे रस्ते, गटारी, इलेक्ट्रिफिकेशन, पाण्याची सुविधा सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट झालेल्या आहे. आपण आता वेळ न घालवता घराची टूर करू. मित्रांनो, इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा आहे आमचा प्रॉपर पार्किंग एरिया. जवळजवळ 9 फूट बाय 16 फुटांची भव्य अशी पार्किंग आम्ही आमच्या प्रोजेक्टला दिलेली आहे, आम्ही आमच्या रो बंगलोला दिलेली आहे. कोणतीही कार जर तुम्ही आणली तर इझिली तुम्ही इथे पार्क करू शकाल. बघू शकता तुम्ही, नॉर्मली रो हाऊस म्हटले तर 10 फुटांची पार्किंग, 12 फुटांची पार्किंग असते. इथे तुम्हाला मिळेल 16 फुटांची पार्किंग. तर ही झाली हा झाला आमचा पार्किंग एरिया. इथे आम्ही एक स्टोरेज स्पेस दिलेली आहे ज्याच्यात तुम्ही मोटर, घर वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात सेट करू शकतो. नळ्या वगैरे, शुरॅक वगैरे सगळं पण अरेंज करू शकतो. हे काही पॉइंट्स जे आम्ही दिलेले आहेत हे कार वॉशिंगचे पॉइंट्स आहेत किंवा घर क्लीन करण्याकरता तुम्हाला जे पाणी हवं असेल त्याची आम्ही सुविधा दिलेली आहे. तर हा झाला मित्रांनो पार्किंग एरिया. इथे वर जाण्याचा जिना आला. जिना मुद्दामहून आपण बाहेरून दिलेला आहे सो दॅट वरती जर तुम्ही कधी कन्स्ट्रक्शन केला तर आपण नक्कीच घर भाड्याने देऊ शकतो. तर मित्रांनो, पार्किंग झाल्यानंतर घराच्या समोरच्या बाजूला आम्ही अरेंज केलेली आहे एक गार्डन एरिया. इथे एकदम मस्त म्हणजे तुम्ही प्रॉपर आर्टिफिशियल लॉन लावून इथे सोफे वगैरे अरेंज करून किंवा काही चेअर्स अरेंज करून निवांतपणे सकाळचा मॉर्निंग टी तुम्ही इथे घेऊ शकता. इतकं पद्धतशीर आणि बेस्ट असं गार्डनचं प्लॅनिंग आम्ही इथे केलेलं आहे. तर मित्रांनो, पार्किंग आणि हा झाला माझा गार्डन एरिया. आता आपण जाऊया मध्ये. घराची एंट्री करतानाच मित्रांनो हा येतो एक सेफ्टी डोर. सेफ्टी डोर त्याला प्रॉपर लॉकिंग सिस्टीम्स वगैरे आपण दिलेल्या आहेत. सुंदर आणि पद्धतशीर असं आम्ही याचं रचना केलेली आहे. प्लॅनिंग म्हणजे सिक्युरिटी डोर नंतर आहे आमचा मेन डोर. बघू शकाल तुम्ही, हा मेन डोर, बाहेर डोर बेलचे पॉइंट्स वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही घरात येतात हा आहे आमचा लिव्हिंग एरिया. बघू शकाल तुम्ही, जवळजवळ 11 फूट बाय 17 फुटांचा हा लिव्हिंग एरिया आहे. बघू शकाल एल शेप मध्ये आपण इथे सोफा अरेंज केलेला आहे. समोरच्या बाजूला तुम्ही इथे टीव्ही वगैरे सगळं काही सेट करू शकता. तर मित्रांनो, हा झाला सोफा. समोरच्या बाजूला येऊन गेला माझा टीव्ही युनिट. तर लिव्हिंग एरिया आमचा स्पेसियस आणि मोकळाचोखळा आहे, जेणेकरून जेव्हाही आपले गेस्ट आपल्या घरात येतील तर त्यांना पहिलं इम्प्रेशन अतिशय सुंदर आणि परफेक्ट असं पडेल. आता मित्रांनो, हा जो मी तुम्हाला घर दाखवतोय हा नेमका पूर्वमुखी आहे. तर याचं संपूर्ण वास्तुशास्त्र आपण पूर्व दिशेच्या हिशोबाने अरेंज केलेलं आहे. तर मित्रांनो, हा झाला माझा लिव्हिंग एरिया. समोर एक विंडो येऊन गेली. आजूबाजूची जी फिनिशिंग किंवा वर्क आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आम्ही सगळं सेट केलंय. मी व्हिडिओ सोबत तुम्हाला क्वालिटीचंही सांगत राहील. तर मित्रांनो, हा झाला लिव्हिंग एरिया. आपण समोरच्या बाजूला आलो, अग्नेय बाजूला. बघू शकता तुम्ही, मी आता तुम्हाला किचन दाखवतो. हा झाला माझा मित्रांनो अग्नेय दिशेला प्रॉपर किचन. एल शेप मध्ये किचन आहे. माझ्या क्लायंटची जशी रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने आम्ही याला किचन ओटा वगैरे अरेंज केलेला आहे. तेच ईशान्य बाजूला माझी पूजा स्पेस झाली. इथं मी आरो वगैरेचे पॉइंट दिले आहेत. सिंक कॉक वगैरे सगळे दोघी गोष्टी ऍड केलेल्या आहेत. प्रॉपर जी माझा गॅसची पोझिशन असेल ही पूर्वेकडे असेल. समोर मोठी विंडो असेल. सगळं पद्धतशीर आणि परफेक्ट असं सेट केलेलं आहे. तर हे झालं. एका बाजूला माझं फ्रीजचं लोकेशन राहील, बघू शकाल तुम्ही. आणि काही स्टोरेज काही ठेवण्याच्या हिशोबाने मी काही कप्पे पण तुम्हाला दिलेले आहे. तर मित्रांनो, हा झाला माझा किचन एरिया. सगळ्या सोयी सुविधा आम्ही याच्यात दिलेल्या आहे आणि प्रॉपर वास्तूनुसार. तर मित्रांनो, हॉल
किचन झाल्यानंतर एक दिलेला आहे मी इथे इंडियन टॉयलेट, इकडच्या बाजूला एक टेबल टॉप प्रॉपर बेसिन येऊन जातं इथे, म्हणजे आपण जेवण झाल्यानंतर आपण इथे हँडवॉश वगैरे करू शकतो. इकडे एक इंडियन टॉयलेट येऊन गेलं. समोरच्या बाजूला एक मी बाथरूम सुद्धा याच्यात दिलेला आहे, बघू शकाल तुम्ही. बाथरूमची रचना मित्रांनो अशी केलेली मी इंडियन टॉयलेट नंतर की याच्यात तुम्ही कमोडही सेट करू शकतात, बघू शकाल तुम्ही. एकदा याच्यावर नजर मारू आपण. हा झाला माझा बाथरूमची स्पेस, म्हणजे याला अटॅच टॉयलेटचा फील आम्ही याच्यात दिलेला आहे पूर्ण. मीन्स कमोड प्लस हे असं आपण याच्यात अरेंज करू शकतो, बघू शकाल मित्रांनो तुम्ही. आता मित्रांनो बाथरूम झाल्यानंतर हा येऊन जातो मागच्या बाजूला आमचा एक बेडरूम, बघू शकाल तुम्ही. प्रॉपर 10 बाय 12 साईजचा हा एक माझा बेडरूम आहे. याला वास्तुशास्त्रानुसारच म्हणजे मी पूर्व पश्चिम दिशेनुसार बेडची पोझिशन दिलेली आहे. तुम्ही एका बाजूला वॉर्डरॉब वगैरे सगळं अरेंज करू शकता, असं काही आमची रचना आहे. तर वुडन फ्लोरिंग याला ऍड केल्यामुळे याचा एक स्पेशल फील इथे येतो. प्रत्येक रूमची रचना अशी आहे की तुमचं फर्निचर आणि इंटेरियर लेआउट नुसार याचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तर मित्रांनो प्रॉपर एक रूम, त्याला वुडन फ्लोरिंग म्हणजे टेक्स्चर टाईल फ्लोरिंग, मोठी साईजच्या एक विंडो, एसी वगैरेच्या फिटिंग, सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. हा झाला पहिला रूम आणि हा झाला मित्रांनो माझा दुसरा रूम, बघू शकाल तुम्ही. हा येऊन गेला माझा सेम त्याच साईजचा एक दुसरा बेडरूम 10 बाय 12 साईजचा. तर मित्रांनो हा अजून एक रूम आला, सेम वास्तूनुसार याची सगळी रचना वगैरे केलेली आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही, काही टेन्शन नाही. संपूर्ण घरामध्ये मित्रांनो जर तुम्ही क्वालिटीचा विचार केला तर संपूर्ण बांधकामात आपलं 9 इंचीत आहे. मधलं पार्टिशन वॉल आमचं 4 इंची मध्ये आहे. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं बांधकाम मुंदडा बिल्डर्स देत असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण की घरासोबत आम्ही तुम्हाला देतो 5 वर्षांची वॉरंटी. 5 वर्षांच्या वॉरंटीत तुम्हाला सिंगल क्रॅक सुद्धा आली साहेब तुम्हाला, तर 100% आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देऊ. प्लंबिंग मध्ये इश्यू द्या, इलेक्ट्रिकल मध्ये इश्यू द्या, अथवा डोअर्स मध्ये इश्यू द्या किंवा टाइल्स मध्ये इश्यू द्या, कोणताही काही अडचण आली तर मुंदडा ग्रुप तुम्हाला 5 वर्षांची फ्री सर्व्हिस वॉरंटी देतो. आणि असे करणारे आम्ही खानदेशात एकमेव बिल्डर आहोत. मित्रांनो हे झाला माझी क्वालिटीची कमिटमेंट. तुम्ही जेव्हा घर घेतात तर आमचं असं म्हणणं आहे की आपण आयुष्याची इन्व्हेस्टमेंट आपण टाकत असतो. तर मित्रांनो चांगल्या ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर नक्कीच तुमच्या पैशाला न्याय मिळू शकतो. मित्रांनो ही झाली माझ्या बंगल्याची बॅक स्पेस, बघू शकाल तुम्ही. मी वॉल कंपाऊंडचा हाईटही चांगली घेतलेली आहे, पार्टिशन वॉल्सची पण हाईट चांगली घेतलेली आहे, जेणेकरून एक सेफ आणि सिक्युअर असं वातावरण इथे निर्माण होतं. तर मित्रांनो हे झालं माझं कपडे सुकवण्याची जागा. आणि ही जी समोरची जागा आहे ही आहे माझी युटिलिटी स्पेस. तुम्ही बघू शकाल प्रॉपर आपल्याला कपडे धुण्याकरता, युटेन्सिल्स वॉश करण्याकरता म्हणजे धुणं भांडी करण्याकरता ही एक मी दिलेली आहे युटिलिटी स्पेस. मित्रांनो कसं आहे आता टप्प्याटप्प्याने आमचे पजेशन सुरू आहेत, काही गोष्टी आमच्या पेंडिंग असतील, त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे होत राहील. तर मित्रांनो बघू शकाल ही आहे युटिलिटीची स्पेस. वॉशिंग मशीनची अरेंजमेंट दिलेली आहे, सोपकेस वगैरे ठेवण्याकरता बाकीच्या जागा दिलेल्या आहेत, सगळ्या काही गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या हिशोबाने वॉल्स आम्ही उंच ठेवलेले आहे. मित्रांनो जर तुम्ही अंमळनेरमध्ये घराचं प्लॅनिंग करणार असाल तर 100% माझी विनंती राहील तुम्हाला एकदा आवर्जून मुंदडा बिल्डर्सला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला मी वेगवेगळ्या टाईपचे ऑप्शन्स देऊ शकतो. माझ्याकडे 1 BHK प्लॅन्स आहेत, 2 BHK प्लॅन्स आहेत, 3 BHK प्लॅन्स आहेत, 4 BHK बंगलोंचे सुद्धा प्लॅन्स आहेत. गावातल्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर, जसं मुंदडा सिटी आपल्या बस स्टँडच्या बॅक साईडला मुंदडा नगरच्या साईडला झालं, गलवाडे रोडकडे मुंदडा इस्टेट आमची टाउनशिप आहे, आरके नगर च्या बॅक साईडला जिथून आपला नवा डीपी रस्ता तो तिथे मुंदडा मॅजेस्टिक आमची टाउनशिप आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे तुमची रिक्वायरमेंट असेल तिथे आमच्याकडे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एकदा भेट द्या आणि 100% जर तुम्हाला तुमच्या घराचं प्लॅनिंग करायचं असेल तर मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोजेक्ट बघण्यासाठी या. आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखं घर अवेलेबल करून देऊ आणि चांगल्यातली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8600505545. हा माझा पर्सनल नंबर आहे.
100% तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर ह्या नंबरवर संपर्क साधा. थँक्यू सो मच.